छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी एक दिवस अगोदर म्हणजेच शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला राजमाता जिजाऊ माँसाहेबांना नारायणगावातून वाजत गाजत बाळंतविडा देण्याची परंपरा 1980 सालापासून अविरत सुरू आहे। याच अनुषंगाने गुरुवार दिनांक 9 मार्च रोजी संध्याकाळी 8 वाजता नारायणगाववरून जुन्नर शहरात असलेल्या माजी नगरसेवक मपा काजळे यांच्या घरासमोर ठेवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीमध्ये साडी चोळी व बाळंतविडा देण्यात आला। या प्रसंगी जुन्नर येथे अनेक शिवभक्त उपस्थित होते। यामध्ये शिवजयंती स्मारक समितीचे पदाधिकारी शाहीर हेमंत मावळे, माजी नगरसेवक मपा काजळे, अनिल तात्या दिवटे, श्री करपे साहेब, विविध कार्यकारी सोसायटी नारायणगावचे उपाध्यक्ष किरण वाजगे, रोहिदास वाजगे, विष्णू मामा दळवी, शरद कदम, बाळासाहेब दळवी, सुदीप कसाबे, बाळासाहेब मुंडे, श्रीकांत वायाळ, रुपेश वाजगे, विजय आंबटकर, कुमार खंडाळकर, संजय फुलसुंदर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। दरम्यान नारायणगाव येथून सरपंच योगेश पाटे, माजी उपसरपंच संतोष वाजगे, संतोष दांगट तसेच ग्रामपंचायत सदस्य व मान्यवरांच्या उपस्थितीत साडी चोळी व बाळंतविडा छत्रपती शिवाजी महाराज चौकातील देवीच्या मंदिरापासून वाजत गाजत नेऊन जुन्नरकडे रवाना करण्यात आला। याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी। पाहूयात। आजचं जवळ मला वाटते 36वे वर्ष त्या पद्धतीने आज या ठिकाणी आपण बाळंतविडा घेऊन येतोय। आदरणीय इंदू माधव जोशी यांच्या संकल्पनेतून हा बाळंतविडा आपण त्यावेळी सुरू केला। खरं तर त्यावेळी शिंदेचे राजा जिजाऊ माँसाहेबांची खरं माहेर आणि त्या ठिकाणी हा बाळंतविडा आला पाहिजे होता असं त्यावेळेला वाटायचं, परंतु एवढ्या लांबून हा कसं शक्य आहे म्हणून त्यावेळेला नारायणगावकरांना हा मान आदरणीय इंदू माधव जोशी, शाहीर हिंगे असतील, हेमंतराव मावळे असतील किंवा आपले काजळे मंडळी असतील, या सगळ्यांनी त्यावेळेला नारायणगावकरांना हा मान दिला। त्यावेळेपासून जी प्रथा आपण त्यावेळेला नारायणगाव शहरातून भव्य दिव्य असा पालखी सोहळा मोठ्या प्रमाणात करीत होतो, परंतु आदरणीय नाना गेल्यानंतर खऱ्या अर्थाने थोडीशी आपल्याला नकळती थोडीशी मरगळ आली गेली आणि कार्यक्रम थोडासा थांबला गेला, परंतु शिवनेरी गडावर त्याच पद्धतीचा कार्यक्रम त्या भव्य प्रमाणात होतो। बाळंतविडा नेण्याची ही संकल्पना राजमाता जिजाऊ माँसाहेबांना महाराष्ट्रामधून अनेक वस्त्रे येत असतील, परंतु जी वस्त्रामधील उद्याचं जे मानाचं वस्त्र आहे ते फक्त नारायणगावकरांनाच मिळालेला मान आहे आणि तो नारायणगावकरांचा मान असल्यामुळे उद्या तेच वस्त्र फक्त माँसाहेबांना नेसवलं जातं। हा एक अतिशय मोठा भाग्याचा दिवस आपल्या या माध्यमातून होते। नाना गेल्यानंतर खऱ्या अर्थाने त्याची जी जबाबदारी ती खरं आदरणीय हेमंतराव मावळे यांनी स्वीकारली। यांना विनंती करत आपण या ठिकाणी महाराजांबद्दल 2 शब्द व्यक्त करू। परमपवित्र भगवा ध्वज आणि शिवभक्तन, खरं तर एक वेगळी प्रथा आणि परंपरा म्हणून आपण नारायणगावामध्ये हा उत्सव वेगळ्या पद्धतीने सुरू केला। खरं त्याच्यामागची एक भूमिका अशी होती की ज्यावेळी महाराजांचा जन्म झाला त्यावेळी आजूबाजूच्या पंचक्रोशीतल्या गावांना देखील या गोष्टीचा आनंद झाला आणि एका सरदाराच्या घरातली स्त्री, तिचं बाळंतपण आहे, त्यामुळे ते सगळं एक कौतुकाचा सोहळा म्हणून हा बघितला गेला होता। तर त्यावेळी आजूबाजूच्या पंचक्रोशीतनं काही ना काहीतरी दिलं गेलं असेल, सन्मानपूर्वक पाठवलं असेल, असा डोक्यात विषय घेऊन माननीय इंदू माधव जोशींनी ही संकल्पना मांडली की नारायणगाववाल्यांनी वाजत गाजत हा बाळंतविडा घेऊन यायचा आहे आणि जिजाऊ माँसाहेबांना साडी चोळी द्यायची। एक छान प्रथा। खरं तर जगाच्या पाठीवर असा कुठलाही उत्सव नाही की ज्या उत्सवामध्ये मुलाचा जन्म होत असताना आईचं कौतुक सोहळा होतो। खरं तर आपण सगळे मातृभक्त आहोत, आपण सगळ्या गोष्टीला आईच्या नात्याने बघतो। आपण भारत माता